ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या UTS ॲपवरून मासिक पास काढण्याची सेवा आता पूर्णपणे बंद झाली आहे. भारतीय रेल्वेकडून याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. आता पास काढण्यासाठी प्रवाशांना रेल1 ॲपचा वापर करावा लागणार आहे. ज्यांचा पास सध्या चालू स्थितीत आहे ते तिकीट चेकिंगसाठी UTS ॲपमधून आपला पास TCला दाखवू शकतात. पण रेल1 ॲपवरून नवीन पास कसा काढायचा त्याची प्रोसेस बघूया. UTS ॲप ओपन केल्यानंतर तुमच्या समोर ही नवीन विंडो ओपन होईल. त्यात रेल1 ॲपवर रजिस्ट्रेशन करून तुमचा पास ट्रान्सफर करायची सूचना देण्यात आली आहे. डाउनलोड नाऊ वर क्लिक केल्यानंतर रेल1 ॲप इन्स्टॉल करावा लागेल. ॲप ओपन केल्यावर कंटिन्यू किंवा स्किप केल्यानंतर मेन ॲप विंडो दिसेल. तुम्ही जर नवीन युजर असाल तर इथे मोबाईल नंबर टाकून पुढची प्रोसेस फॉलो करावी लागेल. खाली रेल कनेक्ट आणि UTS असे दोन ऑप्शन्स दिसतील. त्यात UTS वर क्लिक केल्यानंतर रजिस्टर विथ UTS विंडो येईल. इथे UTS वर रजिस्टर असलेला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून प्रोसीड केल्यावर OTP येईल. तो व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं नाव आणि इतर डिटेल्स येतील. सबमिट केल्यावर 6 डिजिट MPIN सेट करावा लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन रेल1 ॲपची विंडो ओपन होईल. तिथे अनरिझर्व्ड ऑप्शनवर क्लिक करा. जर नॉर्मल तिकीट बुक करायचं असेल तर नॉर्मलचा ऑप्शन आहे. जर पास काढायचा असेल तर सीझन ऑप्शन सिलेक्ट करा. नवीन पास काढायचा असेल तर इश्यू आणि पास रिन्यू करायचा असेल तर रिन्यू बटन क्लिक करावं लागेल. सोर्स आणि डेस्टिनेशन स्टेशन्स ऍड करून डेट सिलेक्ट केल्यावर प्रोसीड टू बुक वर सिलेक्ट करा. मग ट्रेन टाईप, पासचं ड्युरेशन, क्लास सिलेक्ट करून प्रोसीड टू पे क्लिक करून UPI किंवा R वॉलेटद्वारे पास काढता येईल. बुकिंग आधी तुम्हाला ID कार्ड टाईप आणि नंबर एंटर करावा लागेल. 14 जानेवारी 2026 ते 14 जुलै 2026 असे 6 महिने रेल1 वरून तिकीट किंवा पास बुकिंगवर 3% डिस्काउंट रेल्वेकडून देण्यात येणार आहे. तसंच 1 मार्च 2026 पासून UTS ॲप पूर्णपणे बंद होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते. त्यामुळे लवकरात लवकर रेल1 ॲप सुरू करा. हा व्हिडिओ शेअर करा आणि HBT मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.